Hello guys, welcome to my YouTube channel ऑनलाईन टेक हब. ऑनलाईन टेक हब या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, ऑनलाईन टेक हब हा टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनल आपण स्टार्ट केलेला आहे. याच्यावरती आपण डिफरंट प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे लेक्चर्स स्टार्ट केलेले आहे. त्यातले पहिली लँग्वेज आपण घेतली सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे आत्तापर्यंत 20 ते 22 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसेल तर व्हिडिओ बघून घ्या, नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. तर त्या लेक्चर सिरीजमधलं आज नेक्स्ट पॉईंट आपण घेतोय फाईल हँडलिंग. काय घेतोय आपण? फाईल हँडलिंग. तर बघूयात काय आहे फाईल हँडलिंग, फाईल हँडलिंगची कन्सेप्ट काय आहे वगैरे. तर बघा, in programming we may require some specific input data to be generated several number of times. Sometimes it is not enough to only display the data on the console. The data to be displayed may be very large and only a limited amount of data can be displayed on the console. And since the memory is volatile, it is impossible to recover the programmatically generated data again and again. आता बघा, फाईल हँडलिंगची किंवा फाईलची रिक्वायरमेंट काय आहे किंवा का गरज आहे सी लँग्वेजमध्ये. तर जेव्हा आपण कोणताही एखादा प्रोग्राम करतो, प्रोग्रामला आपण स्पेसिफिक काय देतो, इनपुट देतो आणि प्रोग्राम थ्रू आपल्याला काय मिळतं, आउटपुट मिळतं. मग जे काही आउटपुट मिळेल, जो काय डेटा असेल, तो तुम्ही कुठे डिस्प्ले होणार आहे, तर डेटा कुठे डिस्प्ले होतो हा, तर कन्सोलवरती होतो. का कुठं होतं ना, कन्सोलवरती. आणि मेमरी जी आहे बघा, प्रायमरी मेमरी जी आहे ती कशी आहे, होलाटाईल आहे. कशी आहे प्रायमरी मेमरी? होलाटाईल आहे. त्यामुळे जी काही कन्सोलवरती लिहिलेलं आउटपुट असेल, राईट केलेलं आउटपुट, ते काय होणार आहे, इरेज होणार आहे. ठीक आहे, इरेज होणार आहे. त्यामुळं ते जे काही आउटपुट असेल, मेमरी होलाटाईल असल्यामुळे ते आउटपुट तुम्ही परत करतो, डेटा परत तुम्ही रिकवर करू शकत नाही, आपण. ठीक आहे, त्यामुळे तर फाईल हँडलिंग कन्सेप्ट आलेली आहे. तर फाईल हँडलिंगमध्ये काय होतं, तर फाईल हँडलिंगमध्ये जी काही डेटा आहे तो डेटा काय केला जातो, तर स्टोअर केला जातो. डेटा काय केला जाणार आहे, परमनंटली स्टोअर केला जाणार आहे. बघा, इफ वी नीड टू डू सो वी मे स्टोअर इट इन टू लोकल फाईल सिस्टीम विच इज अ होलाटाईल अँड कॅन बी ॲक्सेस्ड एव्हरी टाईम. म्हणजे आपण काय करू शकतो की हा जे काही डेटा आहे, आउटपुट डेटा असेल, तो डेटा तुम्ही एखाद्या फाईलमध्ये स्टोअर करून ठेवू शकताय. काय करून ठेवता? स्टोअर करून ठेवू शकताय आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकताय. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला काय, तर फाईल हँडलिंग कन्सेप्ट ची गरज आहे. ठीक आहे, तर बघूया आता बघितलं काय आपण, तर व्हॉट इज द नीड ऑफ दी फाईल हँडलिंग इन अ सी लँग्वेज. फाईल हँडलिंगची गरज का आहे. नेक्स्ट बघूया. बघा, फाईल हँडलिंग इन सी इनेबल्स अस टू क्रिएट, अपडेट, रीड अँड डिलीट द फाईल स्टोअर्ड इन द लोकल सिस्टीम थ्रू आवर सी प्रोग्राम. फाईल हँडलिंगमुळे आपल्याला काय काय करता येतंय, तर जी काही फाईल आहे, तर फाईल म्हणजे काय बघा, तर फाईलची जनरल डेफिनेशन काय आहे, तर फाईल इज ए कलेक्शन ऑफ, रिलेटेड इन्फॉर्मेशन. काय? कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, आपण फाईल म्हणणार आहे. फाईलची डेफिनेशन लक्षात ठेवा. काय? फाईल इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये रिलेटेड हा जे काही वर्ड आहे महत्वाचा लक्षात ठेवा. आता फाईलमध्ये जो काही आपण डेटा स्टोअर करतो, तो डेटा कसा असणार आहे, रिलेटेड डेटा असणार आहे. कसं असणार आहे, रिलेटेड डेटा असणार आहे. ठीक आहे, ही झाली फाईलची डेफिनेशन. त्यानंतर फाईल हँडलिंगमुळे आपण काय करू शकतो, तर एखादी नवीन फाईल क्रिएट करू शकतो. त्या फाईलमध्ये डेटा आपण स्टोअर करून ठेवू शकतोय. तर वेगवेगळे आपण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतोय फाईल थ्रू. वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपण स्टोअर करून ठेवू शकतोय आणि त्या फाईलवरती आपण डिफरंट टाईपचे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. मग ऑपरेशन कोणते कोणते आहेत, तर पहिलं ऑपरेशन काय, फाईल क्रिएट करणं असेल. सेकंड काय, क्रिएट केलेली फाईल काय करणं असेल, ओपन करणं असेल. त्या फाईलमध्ये डेटा काय करणं, राईट करणं असेल. त्यानंतर डेटा काय करणं, रीड करणं असेल त्या फाईलमधला. आणि शेवटी काय असेल, फाईल रिमूव्ह करणं असेल. वेगवेगळे काय, तर डिफरंट ऑपरेशन्स आर परफॉर्म्ड ऑन दी फाईल इन सी लँग्वेज. तर आता वन बाय वन आपण हे ऑपरेशन बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, तर सी लँग्वेज प्रोव्हाइड्स मेनी बिल्ट इन फंक्शन्स फॉर फाईल हँडलिंग. बघा, सी लँग्वेजमध्ये
बिल्ट इन फंक्शन प्रोव्हाइड केले आहेत सी लँग्वेज लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत, की ज्याचा यूज करून आपण फाईल हँडलिंग करू शकतोय. म्हणजेच फाईलवरती डिफरंट ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतोय. तर बघूयात कोणते कोणते बिल्ट इन फंक्शन्स आहेत ते. तर बघा, फर्स्ट फंक्शन आहे काय, एफ ओपन आहे. याचा कशासाठी ओपन यूज होतं, ओपन्स अ न्यू ऑर एक्झिस्टिंग फाईल. हे जे काही फंक्शन आहे एफ ओपन, याचा यूज कशासाठी होतो, एखादी फाईल ओपन करणं, मग ती फाईल एक्झिस्ट असेल किंवा न्यू असेल. त्यानंतर एफ प्रिंट एफ, राईट डेटा इन टू दी फाईल. एफ प्रिंट एफ म्हटलंय, याचा अर्थ काय, डेटा प्रिंट करणं. कशामध्ये करणं, फाईलमध्ये डेटा काय करणं, प्रिंट करणं, म्हणजे इन शॉर्ट राईट करणं. त्यानंतर एफ स्कॅन अप, डेटा रीड करणं. कुठून रीड करणं, फाईल थ्रू. त्यानंतर एफ पुट सी, काय करणं, डेटा राईट करणं फाईलमध्ये, पण कसं राईट होणार आहे, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर डेटा काय होणार आहे, राईट होणार आहे. त्यानंतर एफ गेट सी, गेट सीने काय होईल, एक एक सिंगल कॅरेक्टर काय होईल, फाईलमधलं रीड केलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एफ क्लोज, फाईल क्लोजिंग असं, जसं आपण एफ ओपननं काय केलं की फाईल ओपनिंग करत होतो, तसं आपल्याला काय करावं लागेल, तर एफ क्लोज यूज करून ती फाईल काय करावं लागेल, क्लोज करावी लागेल. तर फाईल क्लोजिंगसाठी काय असणार आहे, एफ क्लोज ही फंक्शन असणार आहे. त्यानंतर पुढचा आहे एफ सिक. एफ सिकनं काय होईल, तर बघा, सेट्स द फाईल पॉइंटर टू दी गिव्हन पोझिशन. म्हणजे जी काही फाईल असेल, समजा ही फाईल असेल आणि या फाईलमध्ये समजा की बाय डिफॉल्ट पॉइंटर हा इथं असेल, या लोकेशनला इथं काय असेल तर पॉइंटर असेल. मग तुम्हाला काय करायचं आहे की त्या फाईलमध्ये दुसऱ्या लोकेशनला काय करायचं, तुम्हाला पॉइंटर सेट करायचं असेल, तर तेव्हा तुम्ही काय यूज करणार, तर एफ सिक फंक्शन यूज करा. एफ सिक फंक्शन यूज करून तुम्ही पॉइंटर या फाईलमध्ये कोणतेही लोकेशन तुम्ही सेट करू शकताय, जे आपण पोझिशन प्रोव्हाइड करू त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा, एफ पुट डब्ल्यू. तर एफ पुट डब्ल्यू कधी वापरणार, राईट्स आणि इंटिजर टू फाईल. जर तुम्हाला फाईलमध्ये इंटिजर डेटा काय करायचा, राईट करायचा असेल, कोणत्या टाईपचा असेल, इंटिजर टाईपचा डेटा राईट करण्यासाठी एफ पुट डब्ल्यू. तसंच एफ गेट डब्ल्यू काय असेल, टू रीड इंटिजर डेटा फ्रॉम फाईल. फाईलमध्ये डेटा काय करणं, रीड करणं, पण तो कोणता असेल, इंटिजर टाईपचा डेटा असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एफ टेल. एफ टेल काय करेल, इट रिटर्न दी करंट पोझिशन ऑफ दी फाईल पॉइंटर. हा काय रिटर्न करेल की जी काही पॉइंटर आहे, फाईल पॉइंटर जे आहे, तो फाईलमध्ये कोणत्या पोझिशनला आहे, कोणत्या पोझिशनला आहे, तो काय करेल, हा रिटर्न करेल. कोण, एफ टेल. हे फंक्शन काय करेल, करंट पोझिशन ऑफ दी फाईल पॉइंटर रिटर्न करेल. त्यानंतर आहे रिवाइंड. तर रिवाइंडने काय होतं बघा, सेट दी फाईल पॉइंटर टू दी बिगिनिंग ऑफ दी फाईल. कन्सिडर करा, समजा ही फाईल आहे, या फाईलमध्ये या लोकेशनला काय तर फाईल पॉइंटर आहे. जेव्हा तुम्ही रिवाइंड फंक्शन कॉल करताल तेव्हा काय होईल, तर हा जे काही फाईल पॉइंटर आहे, हा कुठं लोकेट होईल किंवा कुठं सेट होईल, ॲट द बिगिनिंग ऑफ दी फाईल. फाईलच्या सुरुवातीला काय होईल, तो सेट होईल. कधी, वेन यू कॉल दी रिवाइंड फंक्शन. ठीक आहे. हे आता फंक्शन आपण फक्त बेसिक लेवलला बघितले आहेत. इच आणि एव्हरी फंक्शन आपण डीपमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आता बघूया वन बाय वन फंक्शन्स बघूया आपण डीपमध्ये. आता पण आपण फक्त फंक्शनचा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आता काय करू, आपण वन बाय वन डीपमध्ये बघूयात. तर त्यातलं पहिलं फंक्शन आहे एफ ओपन. तर एफ ओपन कशासाठी वापरणार आहे, तर फाईल ओपनिंगसाठी असणार आहे. काय असणार आहे, फाईल ओपनिंगसाठी. बघा, जेव्हा आपण फाईलवरती तुम्ही कोणतंही ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, तुम्हाला एखादी फाईल रीड करायची असेल किंवा एखादी फाईल राईट करायची असेल किंवा एखादी फाईल तुम्हाला अपडेट करायची असेल, तर हे ऑपरेशन परफॉर्म करण्याच्या आधी वी मस्ट ओपन अ फाईल. तुम्हाला पहिल्यांदा काय होते, फाईल ओपन करावी लागते आणि त्यासाठी फंक्शन कुठलं वापरणार आहे, एफ ओपन हे फंक्शन यूज करणार आहोत. ठीक आहे. त्या सिंटॅक्स काय बघायचा, फाईल पॉइंटर एफ ओपन इट टेक्स अ 2 पॅरामीटर्स. एफ ओपन हे जे काही फंक्शन आहे, हे 2 पॅरामीटर घेते. फर्स्ट पॅरामीटर काय असणार आहे, फाईल नेम, की जी आपल्याला ओपन करायची आहे, द फाईल विच वी वॉन्ट टू बी ओपन. ती काय असेल, तर त्या फाईलचं नेम असेल. आणि सेकंड पॅरामीटर काय आहे, कॉन्स्ट कॅरेक्टर पॉइंटर मोड. तर मोड काय इंडिकेट करतो, की जी काही फाईल ओपन तुम्ही करणार आहात ती कशासाठी ओपन करणार आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला डेटा रीड करायचा आहे, त्यातला डेटा राईट करायचा आहे, तर तुम्हाला त्या फाईलवरती तुम्ही कोणतं ऑपरेशन परफॉर्म करणार आहात ते मोड थ्रू स्पेसिफाय करता. ठीक आहे. हे झालं एफ ओपन फंक्शनचा सिंटॅक्स. त्यानंतर
नेक्स्ट आता बघा एफ ओपन फंक्शन ॲक्सेप्ट टू पॅरामीटर जे आता आपण डिस्कस केले. पहिला आहे फाईल स्ट्रिंग आणि दुसरा आहे मोड. तर मोड काय, द मोड इन विच द फाईल इज टू बी ओपनड. इट इज अ स्ट्रिंग. ती काय असणार आहे, स्ट्रिंग असणार आहे. ठीक आहे. तर बघूयात की हे जे काही मोड्स आहेत आपण यूज करणार एफ ओपनमध्ये, तर मोड्स कोणते कोणते आहेत ते बघा. तर फर्स्ट मोड आहे बघा, फर्स्ट मोड कुठला आहे, आर मोड. जेव्हा तुम्ही एखादी फाईल आर मोडमध्ये ओपन करता तेव्हा त्याचं मिनिंग काय असेल की जी तुम्ही फाईल ओपन करताय ते फाईलमध्ये तुम्ही फक्त काय करणार, ती फाईल रीड करणार आहात. ठीक आहे. जेव्हा तुम्ही फाईल डब्ल्यू मोडला ओपन करता याचं मिनिंग काय की तुम्ही काय करणार, त्या फाईलमध्ये डेटा काय करणार आहे, राईट करणार आहात. ठीक आहे. त्यानंतर ए मोड, ए म्हणजे काय असेल, अपेंड मोड असेल. काय असेल, अपेंड मोड. आता बघा राईट मधला आणि अपेंड मधला डिफरन्स काय बघा. अपेंड डेटा का होणार आहे, अपेंड होतो फाईलमध्ये, डेटा राईटच होतो, पण दोन्हीमध्ये डिफरन्स काय बघा, राईटमध्ये पण आणि अपेंडमध्ये. जेव्हा तुम्ही एखादी फाईल राईट मोडमध्ये ओपन करता तर समजा मला काय की माय फाईल आहे, फाईलचं नाव काय घेतलंय मी, माय फाईल डॉट टी फाईल घेतली. काय घेतली, माय फाईल डॉट टी फाईल घेतली. जर ही फाईल एक्झिस्ट असेल तर ती फाईल ओपन होईल, जर एक्झिस्ट नसेल तर त्या नावाची फाईल नवीन काय होईल, क्रिएट होईल. पण त्याच नावाची फाईल जर एक्झिस्ट असेल, ऑलरेडी जर एक्झिस्ट असेल तर जी फाईल एक्झिस्ट आहे ती काय फाईल ओपन होईल आणि तुम्ही त्या फाईलमध्ये जो काय डेटा राईट करणार आहात, आपण बघतोय कुठलं, डब्ल्यू मोड्स बघतोय. तर यातला जी काही एक्झिस्टिंग फाईल जो काय डेटा असेल तो डेटा काय होईल, इरेज होईल, ओल्ड डेटा इरेज होईल आणि नवीन डेटा काय त्याच्यामध्ये ऍड होईल. पण अपेंडनं काय होतं बघा, तर अपेंडनं काय होतं, तर जेव्हा तुम्ही अपेंड मोड यूज करणार तेव्हा ती फाईल प्रेझेंट नसेल किंवा एक्झिस्ट नसेल तर क्रिएट होईल आणि एक्झिस्ट असेल तर काय होईल, ती फाईल ओपन होईल. जेव्हा ती एक्झिस्ट असलेली फाईल ओपन होईल, जर आपण अपेंड मोड यूज केला असेल तर त्यामध्ये काय होतं, तर जी काय ओल्ड डेटा आहे तो ॲज इट इज राहतो आणि त्याच्या पुढं नेक्स्टला काय होतं, तर जी काही नवीन डेटा तुम्ही ऍड करताय तो डेटा काय होतो, तर अपेंड होतो. हा दोन्ही मधला काय तर डिफरन्स आहे. कशामधला, डब्ल्यू मोड आणि अपेंड मोड मधला. हे 3 मोड महत्वाचे आहेत कोणते, आर, डब्ल्यू आणि ए. त्यानंतर आर प्लस मोड आहे. तर आर प्लस तो रीड होईल आणि काय होईल, राईट होईल. डब्ल्यू प्लस काय होईल, रीड आणि राईट असेल. ए प्लस रीड आणि राईट असेल. तर हे काय तर मोड्स ऑफ दी फंक्शन. आता याच्यामध्ये बघा हे 3 महत्वाचे कुठले, रीड, डब्ल्यू आणि ए, हे 3 काय तर महत्वाचे आहेत. बाकीचे काय त्याच्यापासून पुढे एक्शन झालेले आहेत. तर याचे बघा अजून काही मोड आहेत. आरबी, जर तुम्ही आरबी मोड वापरला असेल तर काय होईल, बायनरी फाईल असेल, बी म्हणजे काय असेल, बायनरी फाईल असेल, रीड मोडमध्ये ओपन होईल. तर डब्ल्यू बी बायनरी फाईल कशामध्ये ओपन होईल, राईट मोडला. ए बी ओपन्स बायनरी फाईल इन अपेंड मोड. ए फॉर अपेंड असेल, बी फॉर बायनरी असेल. आरबी प्लस बायनरी फाईल काय होईल, रीड आणि राईट होईल. डब्ल्यू बी प्लस काय होईल, बायनरी फाईल रीड आणि राईट होईल. आणि ए बी प्लस बायनरी फाईल काय होईल, रीड आणि राईट मोडमध्ये ओपन होईल. तर हे काय तर वेगवेगळे डिफरंट फाईल मोड्स आहेत. पण महत्वाचे बेसिक कोणते आहेत, तर आर, डब्ल्यू आणि ए, हे 3 मोड महत्वाचे आहेत. त्यानंतर बघा एफ ओपन फंक्शन वर्क्स इन फॉलोइंग वे. वर्किंग कसं होतं बघा हे फंक्शन. फर्स्टली इट सर्चेस द फाईल टू बी ओपनड. जी काय आपण एफ ओपन मध्ये जी काय आपण फाईल नेम देणार आहोत तर ते फाईल नेम किंवा ती फाईल काय आधी सर्चिंग केली जाणार आहे. काय केलं जाणार, सर्चिंग केली जाणार आहे. देन इट लोड्स द फाईल फ्रॉम द डिस्क अँड प्लेस इट इन टू दी बफर. तर ती फाईल असेल तर काय होईल, तर ती फाईल डिस्कमधून लोड होईल आणि बफरमध्ये काय केली जाईल, प्लेस केली जाईल. तर बफर इज युज्ड टू प्रोव्हाइड इफिशियन्सी फॉर द रीड ऑपरेशन. तर बफर याचा अर्थ काय, टेम्पररी मेमरी एरिया असणार आहे की ज्या ठिकाणी तुमची फाईल काय ती स्टोअर केली जाणार, टेम्पररी स्टोअर असणार आहे. त्यानंतर बघा इट सेट्स अप अ कॅरेक्टर पॉइंटर विच पॉइंट टू दी फर्स्ट कॅरेक्टर ऑफ दी टू दी फाईल. जे फंक्शन काय करतंय की जी काही तुम्ही फाईल प्रोव्हाइड केली असेल फाईल नेम, ती फाईल सर्च करतंय. सर्च केल्यानंतर काय करेल, फर्स्ट आपण काय केलं, सर्चिंग करेल. नंतर ती फाईल काय करेल, लोड करेल कुठं, बफरमध्ये. आणि नंतर काय करेल, जो काही पॉइंटर आहे, काय जो काही फाईल पॉइंटर आहे तो कुठं सेट करेल, ॲट दी फर्स्ट कॅरेक्टरला. फाईलमधल्या फर्स्ट कॅरेक्टरला काय करेल, तो पॉइंटर सेट करेल. हे आहे काय तर एफ ओपन या फंक्शनचं वर्किंग. समजलं असेल तर बघूयात. एफ ओपन फंक्शन आता बघितलं आपण, टू ओपन दी फाईल. देन
एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पलमध्ये बघा इथे काय केलंय की एक फाईल पॉइंटर एफ पी नंतर कॅरेक्टर सी एच घेतलंय आपण आणि एफ पी या पॉइंटरमध्ये काय केली आपण फाईल ओपन केली. कुठली केली तर एफ ओपन फाईल हँडल डॉट सी आणि कुठल्या मोडमध्ये केलेली आहे ओपन आपण आर मोडमध्ये केलेली आहे. कुठल्या आर मोडमध्ये फाईल ओपन केलेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आपण काय केले वाईल वन सी एच इक्वल टू गेट सी एफ पी काय केलं आपण सी एच इक्वल टू एफ गेट सी. आता एफ गेट सी ने काय होतं तर एफ गेट सी सी म्हणजे काय असेल कॅरेक्टर असणार आहे. म्हणजे एफ पी या पॉइंटरमध्ये आपण जे काही फाईल ओपन केलेली आहे त्या फाईलमधलं काय होईल एक एक कॅरेक्टर काय होईल गेट होईल आणि कशामध्ये स्टोअर होईल सी एच मध्ये. आणि इथे कंडिशन काय आहे सी एच एक्झॅक्टली इक्वल टू यू एफ असेल तर ब्रेक करा अदरवाईज काय करायचं ती जी काही कॅरेक्टर आहे ते आपण काय केलं प्रिंट केले. तर याच्यामध्ये बघा हे जे काही लूप आहे हे लूप कुठपर्यंत फिरणार आहे जोपर्यंत सी एच एंड ऑफ फाईलला रिच होत नाही तोपर्यंत. आणि शेवटी काय केलं आपण एफ क्लोज केलेला आहे. आता याच्यामध्ये एफ गेट सी असेल वगैरे तर आपण पुढे हे फंक्शन डीपमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. एफ क्लोजचा मिनिंग कसं काय असणार आहे याचा तर जी काही फाईल आपण ओपन केलेली आहे ती फाईलचं पॉइंटर काय करणं क्लोज करणं. त्यासाठी काय असणार एफ क्लोज असणार आहे. याचा आउटपुट बघा तर आउटपुट काय आहे जो आपण प्रोग्राम जे आहे आता घेतलेला इथला हा जे प्रोग्राम तर हा प्रोग्राम आपण काय नावाने सेव्ह केलेला आहे तर या नावाने सेव्ह केलेला कुठला फाईल अंडरस्कोर हँडल डॉट सी या नावाने हा प्रोग्राम आपण सेव्ह केलेला आहे. तीच फाईल आपण इथे काय केली ओपन केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आउटपुट पण काय मिळणार आहे तर आउटपुट या जे काही डॉट सी या फाईलमध्ये जे काही तुम्ही प्रोग्राम राईट केला असेल ते तुम्हाला ॲज अ आउटपुट म्हणून मिळणार आहे. तर आउटपुट बघा जे आहे आपण प्रोग्राम इकडे टाईप केलेला तोच तुम्हाला काही तर आउटपुट मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं फंक्शन आहे एफ क्लोज. एफ क्लोज असणार आहे टू क्लोज अ फाईल. बघा द फाईल मस्ट बी क्लोज्ड आफ्टर परफॉर्मिंग ऑल द ऑपरेशन्स ऑन इट. जेव्हा आपण फाईलवरती डिफरंट ऑपरेशन परफॉर्म करतो ॲट द एंडला वी हॅव टू क्लोज दी फाईल. फाईल तुम्हाला क्लोज करावं ॲट द एंडला. म्हणजे क्लोज कशी करणार इंट क्लोज फाईल पॉइंटर एफ पी. तर यावेळीचा सिंटॅक्स आहे हा सिंटॅक्स तुम्ही यूज करून ती फाईल क्लोज करू शकताय. ठीक आहे. यानंतर पुढचं फंक्शन आहे एफ प्रिंट एफ. एफ प्रिंट एफ तर हे फंक्शन काय करतं तर इट इज युजर टू राईट सेट ऑफ कॅरेक्टर्स इन टू फाईल. काय राईट करतोय बघा इथं सेट ऑफ कॅरेक्टर्स म्हटले तुम्ही मल्टिपल कॅरेक्टर्स तुम्ही फाईलमध्ये ॲट अ टाइम राईट करू शकता युझिंग द एफ प्रिंट एफ फंक्शन. इट सेंड्स अ फॉर्मॅटेड आउटपुट टू अ स्ट्रीम. हे काय करतं आउटपुट कसं करायचं फॉर्मॅटेड आउटपुटमध्ये ते सेंड करणार आहे. ठीक आहे. याचं सिंटॅक्स बघा एफ प्रिंट एफ फाईल पॉइंटर स्ट्रीम कॅरेक्टर कॉन्स्टंट इथं काय असेल पुढं फॉर्मॅट असेल काय असेल पुढं आपण फॉर्मॅट जसा डेटा असेल तुमचा त्याप्रमाणे त्याचा फॉर्मॅट तुम्हाला द्यावा लागेल. ठीक आहे. याचं एक्झाम्पल बघूयात. तर बघा इथं फाईल पॉइंटर एफ पी घेतलेला आहे. एफ पी मध्ये काय केलं आपण फाईल ओपन केलेली आहे. कोणती फाईल ओपन केली फाईल डॉट टी एक्स टी ही फाईल ओपन केलेली आहे. ओपन कशासाठी केलेलं आहे डब्ल्यू मोडमध्ये केलेलं आहे. याचा अर्थ काय होईल तर आपण त्याच्यावरती राईट ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. पुढे काय म्हटलंय बघा नेक्स्ट लाईनला तर नेक्स्ट लाईनमध्ये काय सांगितलं एफ प्रिंट एफ एफ पी. एफ पी म्हणजे काय तुम्ही कशामध्ये ती फाईल ओपन केलेली आहे आणि सेकंड स्ट्रिंग असेल काय सेकंड काय असेल जो डेटा असेल तुमचा तो. आता डेटा कुठला येतं आपला हॅलो फाईल बाय प्रिंट एफ. तर हा डेटा तुम्ही काय केला राईट करताय कशामध्ये एफ पी या पॉइंटरमध्ये जे काही फाईल ओपन केलेली आहे त्या फाईलमध्ये हा डेटा काय होईल राईट केला जाईल. आणि ॲट द एंडला काय केले आपण एफ क्लोज केलेली आहे. एफ क्लोज एफ पी काय केले फाईल क्लोज केलेली आहे. ठीक आहे. तर हा प्रोग्राम जेव्हा तुम्ही रन करणार आहे तेव्हा काय होणार आहे तर हा जी काय तुम्ही मेसेज दिलेला आहे इथं किंवा स्ट्रिंग दिलेला आहे तर ही काय होईल स्ट्रिंग जी काही फाईल डॉट टी एक्स टी फाईल तयार होणार आहे कुठली फाईल डॉट टी एक्स टी त्याच्यामध्ये तो डेटा काय होईल राईट होईल. डेटा काय होईल राईट होईल. ठीक आहे. हे आहे एफ प्रिंट एफ फंक्शन. त्यानंतर पुढचं बघूया नेक्स्ट फंक्शन असेल ते एफ स्कॅनअप. काय आहे पुढचं एफ स्कॅनअप. आता हा बघा कसा यूज होणार आहे युजर टू रीड अ सेट ऑफ कॅरेक्टर्स. बघा रीड करताना हा काय करेल मल्टिपल कॅरेक्टर्स तो काय करेल ॲट अ टाइम रीड करणार आहे. इट रीड्स अ वर्ड फ्रॉम द फाईल अँड रिटर्न्स अ UOF ॲट द एंड ऑफ द फाईल. तर हा एफ स्कॅनअप काय करेल एक एक वर्ड फाईलमधून काय करेल तो रीड करेल आणि इट रिटर्न्स एंड ऑफ फाईल रिटर्न करेल कधी
when file pointer reach at the end of the file. ठीक आहे. त्यानंतर बघा एफ स्कॅनअप सिंटॅक्स काय बघा इंट एफ स्कॅनअप. फर्स्ट आपण वी हॅव टू प्रोव्हाइड दी स्ट्रीम, देन सेकंड इज अ फॉर्मॅट ऑर स्ट्रिंग. देन एक्झाम्पल बघूया त्याचं. बघा इथं काय केले तर इथं पॉइंटर एफ ह्या एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं पॉइंटर व्हेरिएबल. या ठिकाणी आपण काय केलं की बफर नावाचं काय घेतलंय कॅरेक्टर ॲरे क्रिएट केलेला आहे. त्यानंतर जी मगाशी आपण एफ प्रिंट एफ न फाईलमध्ये जो काय डेटा स्टोअर केलता तीच फाईल आपण इथं घेतलेली आहे कोणती फाईल डॉट टेक्स्टी आणि कशामध्ये ओपन केली आर मोडमध्ये ओपन केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा वाईल यूज केले. वाईलमध्ये काय सांगितलं बघा एफ स्कॅनअप एफ पी पर्सेंट एफ काय म्हटलं इथं पर्सेंट एफ बफर काय घेतलं इथं आपण बफर घेतलेला आहे. ठीक आहे. तर इथं काय होईल तर इथं बघा एफ स्कॅनर डेटा काय होईल रीड होईल. ठीक आहे. कशामध्ये स्टोअर होणार डेटा होणार आहे एफ पी मध्ये जो आहे तो रीड होईल. आणि कोणत्या टाईपचा होणार आहे इथं टाईप स्पेसिफाय केलं आहे बघा कोणत्या टाईपचा होणार आहे पर्सेंट एस. आणि तो कशामध्ये स्टोअर होणार आहे तर कशामध्ये बफरमध्ये. बफ हा काय घेतला आपण ॲरे घेतलेला आहे. तरी नंतर काय होईल प्रिंट पर्सेंट एस बफर मला जे काय आहे तर आपण काय केलं तर प्रिंट केलेलं आहे. आणि हे लूप फिरेल. हे लूप असं फिरणार आहे कुठपर्यंत जोपर्यंत एंड ऑफ फाईल रिटर्न होत नाही तोपर्यंत. आणि ॲट दी एंडला आपण काय केलेलं आहे तर एफ क्लोज एफ पी काय केलं क्लोज केलेलं आहे. तर हे आहे एफ स्कॅनअप. हे काय आहे एफ स्कॅनअप. तर तुम्ही जेव्हा हा प्रोग्राम रन कराल तेव्हा तुम्हाला आउटपुट काय मिळेल हॅलो फाईल बाय प्रिंट एफ. आता हे आउटपुट कसं काय मिळालं तर जेव्हा आपण एफ प्रिंट एफ यूज केलं तर इथं बघा एफ प्रिंट एफमध्ये काय केलं तर काय स्ट्रिंग दिली आपण इथं डेटा कोणता दिलेला आहे हॅलो फाईल बाय एफ प्रिंट एफ असा डेटा आपण ॲड केला आहे कशामध्ये तर फाईल डॉट टेक्स्टमध्ये. आणि तीच फाईल आपण काय केली इथं ओपन केलेली आहे कशामध्ये एफ स्कॅनर यूज करून ती फाईलमध्ये डेटा काय रीड केलाय आणि डिस्प्ले केला आहे. तेव्हा आउटपुट काय मिळेल तर हॅलो फाईल बाय एफ प्रिंट एफ. ठीक आहे. तर बघा आत्तापर्यंत आपण जवळजवळ फाईल ओपन बघा याच्यामध्ये काय काय बघितलं आपण फाईलची कन्सेप्ट बघितलेली आहे. त्यानंतर काय बघितले आपण फाईल ओपन एफ ओपन फंक्शन बघितलेलं आहे. आफ्टर दॅट काय बघितलं एफ क्लोज बघितलं आणि त्यानंतर एफ प्रिंट एफ फंक्शन बघितलेलं आहे. आणि लास्टला काय बघितलं एफ स्कॅनअप फंक्शन. तर असेच बाकीचे पण फंक्शन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय सांगा. कन्सेप्ट क्लिअर होत असतील तर तसंही मेसेज करा. नसतील होत तरीही कमेंट करा. त्या पद्धतीने काय होईल तुमच्या जे काय असतील डाऊट वगैरे तर तुमचे क्लिअर केले जातील. जर अजूनही चॅनल तुम्ही जर लाईक केलं चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड होत जातील त्यातून तुम्हाला काय होईल तर नक्कीच बेनिफिट होईल. थांबूया. थँक्यू ऑल ऑफ यू.